हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. अंडरकरंटच्या ज्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये आज आपण 53 नंबरचं लेक्चर पाहतो आहे. तर आजचा जो काही आपला टॉपिक असणार आहे तो आहे 2020-22मध्ये फॉरेस्ट डिक्लेरेशन असेसमेंट. म्हणजे फॉरेस्ट आपल्याला माहिती आहे की फॉरेस्ट आणि फॉरेस्टचं इकोसिस्टम हे आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण फॉरेस्टवरती किती डिपेंड आहोत फ्रॉम लाईव्हलीहूड टू टोटल जे काय आपलं लाईफ सायकल आहे त्याच्यासाठी. तर फॉरेस्ट त्याचं जे काही एरिया आहे तो किती इन्क्रीज झाला आहे, किती डिक्रीज झाला आहे, कुठल्या कंट्रीजमध्ये काय स्टेटस आहे आणि त्यासाठी डिफॉरेस्टेशनचे काय काय कॉजेस आहेत, त्याच्यासाठी काय एफर्ट्स घेतले हवेत किंवा या रिपोर्टमध्ये काय रेकमेंडेशन्स दिलेल्या आहेत. कारण काय केलेलं इथे या रिपोर्टमध्ये रेकमेंडेशन्स पण दिलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्या आधी बघा की सिलेबसमध्ये हा पॉईंट कुठे रिलेटेड आहे हे आपण पाहूया. तर GS1चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये जॉग्रफीमध्ये 2.6 युनिट, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल जॉग्रफी आणि त्याच्यामध्ये जे हायलाईट केलेले पॉईंट आहेत तर याच्यामध्ये डिप्लिशन ऑफ फॉरेस्ट म्हणजे आपण जे म्हणतो की डिफॉरेस्ट्रेशन होत आहे किंवा आपण जर पाहिलं तर डिफॉरेस्ट्रेशन, एअर पोल्युशन, त्याच्यामुळे होणारे जे काही सायकलमध्ये डिस्टर्बन्सेस आहेत. ठीक आहे, म्हणजे वॉटर सायकल डिस्टर्ब होते, एअरचं जे काही मिक्सचर आहे किंवा एअरचं जे काही कंपोजिशन आहे ते डिस्टर्ब होतं. तर या सगळ्या गोष्टी डिप्लिशन ऑफ फॉरेस्टमुळे होत आहेत. तर डिप्लिशन ऑफ फॉरेस्ट त्याचा एरिया किंवा फॉरेस्ट कवर किती आहे या सगळ्या गोष्टी इथे येतात. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जर फॉरेस्ट नसतील तर ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत किंवा टेम्परेचर राईजसारख्या गोष्टी या सगळ्या. त्यानंतर ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट तर किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट. तर याच्यामध्ये आपण जे काही डे टू डे लाईफमध्ये केमिकल्स यूज करतो आहे तर त्याचा एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट आहे आणि ओझोन लेअर जो आहे तो डिप्लीट होत चाललेला आहे. त्याच्यामुळे काय की परत अर्थचं टेम्परेचर आणि टेम्परेचर कंट्रोल करण्यामध्ये ट्रीज किंवा जे फॉरेस्ट आहे त्याचा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर रोल ऑफ कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, मिथेन, CFCs, नायट्रोजन ऑक्साईड, ॲसिड रेन्स. तर ॲसिड रेनमुळे आपल्याला माहिती आहे की बराचसा जो काही फॉरेस्ट एरिया आहे किंवा फॉरेस्ट कवर आहे तो सुद्धा इथे काय होत आहे, डिस्टर्ब होत आहे. त्याच्यानंतर बघा की रिडक्शन इन बायोडायव्हर्सिटी. तर आपण एक्झाम्पल महाराष्ट्राचं घेतलं तर महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न घाट्स आहेत. वेस्टर्न घाट्स आपण इतके ब्युटिफुली जेव्हा आपण त्यांना सांगत असतो तर तिथे सगळ्यात रिच गोष्ट कुठली आहे तर दॅट इज फॉरेस्ट. तर फॉरेस्टमध्ये ही सगळी बायोडायव्हर्सिटी जी आपण म्हणतो ती काय आहे तिथे वसलेली आहे. तर याच बायोडायव्हर्सिटीचा जो काही रिडक्शन आहे किंवा फॉरेस्टचा एरिया रेड्यूस झाल्यामुळे अल्टिमेटली काय होतं आहे की बायोडायव्हर्सिटी लॉस आपल्याला पाहायला भेटतो आहे. तर या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला या रिपोर्टमध्ये पाहायला भेटतील. दॅट इज इथे 2022चा फॉरेस्ट डिक्लेरेशन असेसमेंट. तर याच्यामध्ये आहे की असेसमेंट वॉज पब्लिश शोईंग दॅट द डिफॉरेस्टेशन रेट्स वर्ल्ड वाईड डिक्लाइंड बाय मॉडेस्टली इन 2021 बाय 6.3 कम्पेअर्ड टू 2018 आणि 21 बेसलाईन. तर मागच्या काही वर्षांमध्ये जर आपण डिफॉरेस्टेशनचा रेट पाहिला, डिफॉरेस्टेशन म्हणजे आपण जाणून बुजून आपल्या कामासाठी फॉरेस्टचा जो काही एरिया आहे तो कमी करत आहोत. ठीक आहे, तर त्या मागच्या काही वर्षांमध्ये जो काही नंबर होता तर त्याच्यामध्ये बरीचशी डिफॉरेस्टेशनमध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे. म्हणजे फॉरेस्टचा जो काही एरिया आहे किंवा फॉरेस्ट कवर आहे त्याच्यामध्ये इन्क्रीज झालेला आहे. तर डिफॉरेस्टेशन रेट्स मॉडेस्टली रेड्यूस्ड किंवा डिक्लाइंड बाय वर्ल्ड वाईड बाय 2021. तर याचाच रिपोर्ट होता. तर याच्यामध्ये बघा रिलीज इयरली अपडेट्स ऑन द स्टेटस ऑफ द वर्ल्ड्स फॉरेस्ट बाय 2023 350 मिलियन हेक्टर्स ऑफ डिग्रेडेड लँडस्केप्स अँड फॉरेस्ट लँड्स आर टू बी रिस्टोर्ड. तर 2030पर्यंत आपल्याला बरेचसे टार्गेट्स अचीव करायचे आहेत कारण आपल्याला रिन्युएबल एनर्जीपासून जे आहे ते SDGs अचीव करायचे आहे. ठीक आहे, म्हणजे जर आपले इंडिव्हिज्युअल टार्गेट्स पाहिले तर आपण लाईफ म्हणून जी कन्सेप्ट चालू केली होती तिथून प्लस जे आपले हाय टार्गेट्स म्हणजे ग्लोबली पाहिलं तर काही सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स अचीव करायचे आहेत. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ते 350 मिलियन हेक्टर्स ऑफ एरिया जो आहे तो आपण काय करणार आहोत बाय 2030 जो फॉरेस्टचा होता तो रिस्टोर करणार आहोत. अकॉर्डिंग टू द न्यूयॉर्क डिक्लेरेशन ऑन फॉरेस्ट अ पॉलिटिकल डिक्लेरेशन दॅट वॉज अडॉप्टेड इन 2014. तर लॉंग बॅक आपण 10 वर्षापूर्वी आपण म्हणू शकतो की हे जे डिक्लेरेशन आहे ते आपण इथे केलं होतं जे आपल्याला इथे 2030पर्यंत अचीव करायचं आहे. तर फाइंडिंग्स काय आहेत बघा. ॲन्युअली 10% रिडक्शन इज रिक्वायर्ड टू कीप द डिफॉरेस्टेशन ट्रॅक टू बी स्टॉप कम्प्लिटली बाय 2030. तर
ॲन्युअली जे 10% रिडक्शन आहे, म्हणजे 10% फॉरेस्टचं प्रमाण जे आपण डिफॉरेस्टेशनमध्ये जात आहोत तर ते इथे कमी झालं पाहिजे जर आपल्याला 2030पर्यंत 350 मिलियन हेक्टर्सचा जो काही आपला टार्गेट आहे तो अचीव करायचा असेल तर. एफर्ट्स ॲट रिफॉरेस्टेशन अँड रिस्टोरेशन आर कमेंडेबल. मोर फॉरेस्ट लँड इज बिंग लॉस्ट दॅन गेन. तर जर आपल्याला ते अचीव करायचे आहेत तर इथे कॅल्क्युलेशन्स पाहता तर जे काही फॉरेस्ट लँड आहे ते आपल्याला जास्त गेन करायचे, पण सध्याचं स्टेटस पाहिलं तर आपण जास्त काय करतो, जास्तीत जास्त त्याचा लॉस करत चाललेला आहोत. तर हा जो काही बॅलन्स आहे रिस्टोरेशनचा आणि रिफॉरेस्टेशनचा, तर हा बॅलन्स इथे मेंटेन करायचा आहे. त्यानंतर डिस्पाईट द डिक्लाइन इन ग्लोबल फॉरेस्ट लॉसेस 2021 क्रुशियल क्लायमेट गोल ऑफ हॉल्टिंग डिफॉरेस्टेशन बाय 2030 वुड नॉट बी अचीव्ड. तर इथे जर आपण पाहिलं तर डिफॉरेस्टेशन जर आपण कंट्रोल नाही केलं किंवा डिफॉरेस्टेशनचा जो काही 10% ॲन्युअल रीच आहे तो कंप्लीट नाही केला तर अल्टिमेटली आपलं गोल पण काय होणार नाही, इथे 2030पर्यंत अचीव केलं जाणार नाही. तर काही मेजर कॉजेस आहेत बघा डिफॉरेस्टेशनचे, की डिफॉरेस्टेशनकडे आपल्याला का जावं लागतं आहे जेव्हा की आपण फॉरेस्ट किंवा फॉरेस्टच्या इकोसिस्टमवरती टोटली डिपेंड आहोत. तर ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज, जसं आपल्याला माहिती आहे की ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीसाठी जो काही फॉरेस्टचा एरिया आहे तो क्लीन केला जातो आणि तिथे ॲग्रिकल्चरल म्हणजे झूमिंग म्हणतो, ठीक आहे. तर या प्रकारचे जे काही ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या इथे कंप्लीट केल्या जातात. त्यानंतर लॉगिंग म्हणजे फर्निचर किंवा इतर गोष्टींसाठी आपल्याला जे काही डेली रिक्वायरमेंट आहे वूडचं तर त्याच्यासाठी. त्यानंतर अर्बनायझेशन, अल्टिमेटली लँड, जसं जसं पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललेलं आहे तसं लँडचं रिक्वायरमेंट जास्त आहे. तर लँड कुठून भेटणार आहे, तर अल्टिमेटली लँड क्लीन करून फॉरेस्ट एरिया कमी करायचा आणि अर्बनायझेशनसाठी ती लँड जी आहे ती यूज करायची. त्यानंतर डेझर्टिफिकेशन, तर डेझर्टिफिकेशन खाली सुद्धा काही चाललेली आहे, खूप सारी लँड चाललेली आहे. तर हे कशामुळे होत आहे की परत अगेन अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या डिफॉरेस्टेशनकडे आपल्याला काय करत आहे, तिथे आपल्याला वळवत आहे. त्याच्यामुळे इथे पण खूप लँड लॉस होत आहे. आणि अल्टिमेटली मायनिंग आणि फॉरेस्ट फायर. तर फॉरेस्ट फायर कॅन बी नॅचरल मॅनमेड, म्हणजे फॉरेस्ट फायर मोस्टली नॅचरल फिनॉमिना आहे. पण मायनिंग पाहिलं तर काय आहे की टोटली अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज आहे. तर अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मायनिंग जे काही आपलं आपण ओर एक्स्ट्रॅक्शन करतो तर याच्यासाठी लँड आणि तिथलं फॉरेस्ट एरिया जो काय आहे तो क्लीन करणं. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होत आहे की हे मेजर कॉजेस आहेत जे डिफॉरेस्टेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर इन्क्रीज इन द ट्री कवर, तर ट्री कवर इन्क्रीज कुठे झालेलं आहे आणि त्यासाठी काय आहे की ओव्हर द लास्ट 2 डिकेड्स द अमाऊंट ऑफ trees on the earth has increased by 130.9 million hectares. It is just 13 countries that were concentration of 75% of the global gain. तर जे काही ग्लोबल गेन आहे त्याच्या 75% कॉन्ट्रीब्यूट करणारे ओनली 13 कंट्रीज आहेत. त्यातलं बघा रशिया 28.4, कॅनडा, द युनायटेड स्टेट्स, ब्राझील अँड चायना सॉ द बिगेस्ट इम्प्रूव्हमेंट्स. तर हे मेन्शन केलेले कंट्रीज जे आहेत ते चायना, ब्राझील, रशिया, USA, कॅनडा. तर यांनी काय केलेलं आहे, सगळ्यात मोठे अचीवमेंट्स इथे दाखवलेले आहेत फॉरेस्ट एरिया जो आहे त्यांचा इन्क्रीज करण्यामध्ये, कारण आपण ग्लोबली या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहोत. ठीक आहे. तर वेन 2.1 मिलियन हेक्टर्स ऑफ ॲडिशनल ट्री कवर चायना हॅड द लार्जेस्ट नेट गेन. तर चायना जो आहे ते नेट गेनचा जेव्हा आपण विचार करतो फॉरेस्ट एरियामध्ये किंवा फॉरेस्ट कवरमध्ये, तर चायना इज द ॲट द हायेस्ट रँक. तर इंडिया ऑल्सो सॉ द इन्क्रीज इन ट्री कवर बाय 0.8 मिलियन हेक्टर्स. Globally, natural regeneration and assisted natural regeneration that took place outside the plantation are probably responsible for 118.6 million hectares of total gain in tree cover. तर नॅचरल रिजनरेशन म्हणजे फॉरेस्टमध्ये जे नॅचरल रिजनरेशन होतं की प्लांट्स आपोआप आपापल्या पद्धतीने त्या एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो होतात, पण तिथेच जर आपण नॅचरल रिजनरेशनला असिस्ट केलं तर हा जो काही फॉरेस्ट एरिया आहे तो आपण काय करू शकतो, जास्त रॅपिडली ग्रो करू शकतो. तर हा असाच आहे की हीच मेथड आहे जी रिस्पॉन्सिबल आहे की 118 मिलियन हेक्टर्स ऑफ टोटल जे काही गेंड एरिया आहे त्याच्यासाठी. त्यानंतर बघा डिफॉरेस्टेशन डिक्रीज. तर द नेशन इम्प्लिमेंटेड पॉलिसीज टू एन्फोर्स प्रोटेक्ट एरियाज अँड स्टॉप इलिगल लॉगिंग. तर काही लॉज आहेत किंवा काही इम्प्लिमेंटेशन्स आहेत ज्याच्याने काय झालेलं आहे की डिक्रीज झालेलं आहे डिफॉरेस्टेशन. तर याच्यामुळे काय की लॉगिंग जे आहे किंवा ट्री कटिंग आणि जे वूडचं सप्लाय आपण तस्करी म्हणतो, तर अशा गोष्टी इथे काय केलेल्या आहेत की लॉज आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशन पॉलिसीज या सगळ्या गोष्टींमुळे थोडं कंट्रोलमध्ये आलेलं आहे.
त्यानंतर फॉलोइंग द इम्प्लिमेंटेशन अँड इम्प्रूव्ड एन्फोर्समेंट प्रोड्युसर्स इंडोनेशिया रेड्यूस द डिफॉरेस्टेशन. तर इंडोनेशियाने काय दाखवलेलं आहे, डिफॉरेस्टेशनमध्ये रिडक्शन दाखवलेलं आहे, जेणेकरून की काय की फॉलोइंग द इम्प्लिमेंटेशन्स अँड इम्प्रूव्ड एन्फोर्समेंट. तर आपण नेहमीच बघतो की पॉलिसीज लॉज फक्त बनवले जातात, पण त्यांचं करेक्ट इम्प्लिमेंटेशन जर असेल तर आपले जे काही अचीवमेंट्स आहेत, म्हणजे जे काही आपले गोल्स आहेत, टार्गेट्स आहेत, तर ते आपण अचीव करू शकतो. तर असंच इंडोनेशियाने केलेलं आहे की डिफॉरेस्टेशन रेड्यूस केलेलं आहे त्यांनी प्रॉपर वे ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ द पॉलिसीज, म्हणजे ज्या काही पॉलिसीज त्यांनी केल्या त्या इम्प्लिमेंट केल्या. तर द कोऑर्डिनेशन ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲक्शन प्लॅन फॉर prevention and control of deforestation in the Amazon between 2004 and 2012 in Brazil can be partly blamed for the decline in the forest rates. तर ब्राझीलमध्ये जे काही इथे इम्प्लिमेंटेशन्स व्यवस्थित नाही झालेले दॅट कॅन बी सीन. त्यानंतर इट एस्टॅब्लिश इफेक्टिव्ह सर्वेलन्स सिस्टम्स and protected areas. Legal actions have been taken to protect the forest in the European Union, Ecuador and India in the recent years. तर या सगळ्या कंट्रीजमध्ये इंडिया, इक्वेडॉरमध्ये काय केलेलं आहे की लीगल ॲक्शन्स घेतलेले आहेत, जिथे की फॉरेस्ट प्रोटेक्शनचं जेव्हा गोष्ट येते तेव्हा. त्यानंतर द राईट्स ऑफ ऑफ द नेचर एन्श्राइंड इन द इक्वेडॉर्स कॉन्स्टिट्यूशन वेर अपहेल्ड बाय द कॉन्स्टिट्युशनल कोर्ट इन 2021. तर आपल्याही इथे माहिती आपल्याला की आपल्याकडे सुद्धा जे आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणतो, ठीक आहे, तर ते काय करतात की आपल्याला नेहमी एनकरेज करत असतात की आपलं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याच्या कन्झर्वेशनसाठी. तर अल्टिमेटली जे इक्वेडॉरचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये एन्श्राइन केलेलं आहे की अबाउट द फॉरेस्ट अँड देअर कन्झर्वेशन. तर रेकमेंडेशन्स काय आहेत बघा की माइंडफुलनेस अबाउट इन्क्रीज द ट्री कवर डज नॉट मिअरली फॉर डिक्रीजिंग द ट्री डज नॉट मेकअप द डिक्रीज ट्री नंबर. तर फॉरेस्ट एरिया इन्क्रीज करायचा आहे याच्यासाठी माइंडफुलनेस जे आहे ते इथे इम्पॉर्टंट आहे. का? कारण जे आपले कन्झ्युमरिझम आहे किंवा कन्झम्पशन जे आहे, आपण नीड्स आणि वॉन्ट्समध्ये आपण काय करत नाही आहोत, डिस्टिंग्विश करत नाही आहोत. त्याच्यामुळे आपले रिक्वायरमेंट्स नेहमीच वाढत चाललेले आहेत आणि जे काही नॅचरल इकोसिस्टम आहे त्याच्यावरती आपण बर्डन देत आहोत. तर दिस इज माइंडफुलनेस. त्यानंतर गेन्स इन द फॉरेस्ट कवर डू नॉट ऑफसेट द इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट लॉस ऑन इकोसिस्टम सर्व्हिसेस, बायोडायव्हर्सिटी अँड कार्बन स्टोरेज. तर जेव्हा आपण फॉरेस्ट कवर रेड्यूस करत आहोत किंवा फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन करत आहोत आणि तिकडे दुसरीकडे आपण जेव्हा ट्रीज प्लांट करतो, तर कार्बन सायकल, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी लॉस आणि इकोसिस्टमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या लगेच बॅलन्स केल्या जात नाहीत किंवा बॅलन्स होत नाहीत. तर आपला विचार असतो की आपण इकडे ट्रीज कट केल्यावर तिकडे प्लांटेशन करूया आणि बॅलन्स होईल. इट इज नॉट लाईक दॅट. तर हे इथे बॅलन्स होत नाही किंवा आपण म्हणतो त्याला की कंपन्सेट होत नाही. त्यानंतर प्रोटेक्टिंग प्रायमरी फॉरेस्ट फ्रॉम लॉसेस इन द फर्स्ट प्लेस शुड बी द फोकस ऑफ ऑल द एफर्ट्स. तर प्रायमरी फॉरेस्ट जे आहे त्याच्या कन्झर्वेशनचे एफर्ट्स जे आहेत ते आर इम्पॉर्टंट. टू अचीव ग्लोबल गोल फॉर हॉल्टिंग अँड रिव्हर्सिंग डिफॉरेस्टेशन बाय 2030 फॉरेस्ट फायनान्स मॅनेजमेंट. तर याच्यासाठी आपल्याला आपण पाहिलं होतं की क्लायमेट फायनान्स जे आहे, त्याच्यानंतर इथे आपण बघतो की फॉरेस्ट फायनान्स म्हणजे की ट्री कवर जर इन्क्रीज करायचं आहे तर अल्टिमेटली फायनान्सची गरज आहे. तर फायनान्स इकडे डायवर्ट करणे, फायनान्स जास्त करणे किंवा त्याच्यामध्ये जो काही अमाऊंट आहे त्याच्यामध्ये आणखीन वाढ करणे. त्याच्यानंतर द ग्लोबल कॉस्ट जी आहे ती ग्लोबल कॉस्ट एस्टिमेटेड आहे रिस्टोरिंगसाठी USD दॅट इज 460 बिलियन ॲन्युअली, averaging USD 2.3 billion annually. Domestic and international mitigation funding for forest currently falls short for increasing amount by less than 1%. तर 1% सुद्धा जर आपल्याला फॉरेस्ट कव्हर वाढवायचं असेल तरी सुद्धा काय आहे आपल्याकडे अमाऊंट जी आहे तर ती कमी आहे. त्यासाठी आपल्याला क्लायमेट फायनान्स आणि जे काही फॉरेस्ट फायनान्स आहे तर तो इन्क्रीज केला पाहिजे इथे. नंतर रिचिंग 2030 गोल्स फॉर फॉरेस्ट फंडिंग मस्ट बी इन्क्रीज अप टू 200 टाइम्स. तर 200 पटीनं आपल्याला काय केलं पाहिजे, फंडिंग इन्क्रीज केली पाहिजे जर आपल्याला 2030पर्यंत हे गोल्स अचीव करायचे आहेत. त्यानंतर द इकॉनॉमीज रिलाय ऑन हेविली ऑन द फॉरेस्ट विच आर ऑल्सो इसेन्शियल फॉर वेलबिंग. मोर ॲक्शन्स मस्ट बी टेकन क्विकली टू स्टॉप डिफॉरेस्टेशन अँड स्केल द रिस्टोरेशन. तर इथे डिफॉरेस्टेशन कमी करून रिस्टोरेशनसाठी जास्तीत जास्त ॲक्शन घेतले पाहिजेत आणि ही जी काही सायकल आपण म्हणतो आहे याचे इम्प्लिमेंटेशन्स करेक्ट पाहिजेत. कारण आपण पाहिलं की जर आपल्या पॉलिसीज फक्त पेपरवरती आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही आहे तर अल्टिमेटली जे 2030चे गोल्स आहेत ते आपण अचीव नाही करू शकणार. तर याच्यासाठी काय आहे की पॉलिसीज प्रॉपर मेकिंग ऑफ पॉलिसीज प्लस स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज इज व्हेरी इम्पॉर्टंट.
त्यानंतर द कॉल फॉर मोर inclusive bottom-up solutions, improved coordination and collaboration between the public, private and civil societies sectors and shift from commitment to implementation. तर सेम वे की जे काही स्टेक होल्डर्स आहेत आपल्या सोसायटीमध्ये, तर प्रत्येकाने आपापली रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, अवेअरनेस क्रिएट करणं, त्याच्यानंतर जे काही कमिटमेंट्स आहेत त्या कमिटमेंट्सवरून काय इम्प्लिमेंटेशनवरती शिफ्ट होणं. सो दीज आर द पॉईंट्स. त्यानंतर डिफॉरेस्टेशन बघा की डिफॉरेस्टेशन म्हणजे की डेलिबरेट रिमूव्हल ऑफ ट्रीज फॉर अदर पर्पज टू मेक वे फॉर अदर युजेस, प्रिपेरिंग द लँड फॉर फार्मिंग, ग्रेझिंग, युजिंग द वूड फॉर कन्स्ट्रक्शन, मॅन्युफॅक्चरिंग अँड हीटिंग. तर आपण फॉरेस्टचा वापर, फॉरेस्टची लँड जी आहे ती आपल्या स्वतःच्या यूजसाठी जेव्हा आपण म्हणजे फॉरेस्टचा एरिया कमी करून जेव्हा ती वापरतो तर डेलिबरेटली करत असतो तेव्हा त्याला डिफॉरेस्टेशन म्हणतात. आणि याच्यामुळे काय होतं की रेनफॉल जो आहे तो रेड्यूस झालेला आहे, जी काही वॉटर सायकल आहे ती रेड्यूस झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय आहे की अल्टिमेटली ज्या काही इतर सायकल्स आहेत नेचरमध्ये तर त्यासुद्धा डिस्टर्ब झालेल्या आहेत. तर इन ॲडिशन टू डिस्ट्रक्शन व्हेजिटेशन इट इज व्हायटल फॉर रिमुव्हिंग कार्बन डायऑक्साईड. तर आपल्याला माहिती आहे की फॉरेस्ट जे आहेत ते कार्बन सिंक म्हणून काम करतात. ठीक आहे, कारण फोटोसिंथेसिसद्वारे काय केलं जातं, कार्बन डायऑक्साईडचं जे काही प्रमाण आहे ॲटमॉस्फिअरमधलं ते इथे मेंटेन केलं जातं. जर आपण फॉरेस्ट कव्हर कमी केला तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणार आहे आणि एअर जी आहे ती अल्टिमेटली पोल्युटेड एअर होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत. त्यानंतर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर डिफॉरेस्टेशन रिलीजेस ग्रीन हाऊस गॅसेस इन द प्रोसेस ऑफ क्लिनिंग द फॉरेस्ट. तर ग्रीन हाऊस गॅसेसचा सुद्धा काय होणार आहे इथे इम्पॅक्ट होणार आहे आणि अल्टिमेटली काय की जी काही बायोडायव्हर्सिटी आहे तिचा लॉस होणार आहे. तर बायोडायव्हर्सिटी लॉस आपण पाहिलं की वेस्टर्न घाट्सचं एक्झाम्पल, वेस्टर्न घाट्समध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तिथे रिच हॉटस्पॉट मानला जातो महाराष्ट्रातला. तर सेम वे जे काही ग्लोबल हॉटस्पॉट्स आहेत ते इथे फॉरेस्टवर डिपेंड आहेत. तर हा रिपोर्ट होता, याच्यामध्ये आपण पाहिलं की रेकमेंडेशन्स काय होते, कॉजेस काय होते, त्यानंतर काय केलं पाहिजे आणि किती 2030साठी जर आपल्याला गोल्स अचीव करायचे आहेत तर इथे फायनान्ससुद्धा इन्क्रीज केला पाहिजे. आणि एक्झाम्पल्स पाहिले की कंट्रीजनी कसं कसं अचीवमेंट्स केलेलं आहे, फक्त पॉलिसीज बनवून नाही तर प्रॉपर इम्प्लिमेंटेशननी. ठीक आहे, तर हे होतं 53 लेक्चरबद्दल. तर इथेच थांबतोय आपण, नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.